नमस्कार मित्रांनो, स्टडी इन स्लाइड्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या खिशातल्या पैशांपासून ते देशाच्या प्रगतीपर्यंत सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो। तो विषय म्हणजे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स। अनेकांना हा विषय कठीण वाटतो, पण आज आपण तो अत्यंत सोप्या भाषेत मुळापासून समजून घेणार आहोत। अर्थशास्त्र शब्दाचा अर्थ। अर्थशास्त्र हा शब्द दोन शब्दांनी बनला आहे। अर्थ म्हणजे संपत्ती किंवा पैसा आणि शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास। इंग्रजीतील इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक शब्द ओएकोनोमिया पासून आला आहे। यात ओएकोस म्हणजे घर आणि नोमोस म्हणजे व्यवस्थापन। याचाच अर्थ असा की कुटुंबाच्या मर्यादित उत्पन्नात घर कसे चालवायचे याचे व्यवस्थापन म्हणजेच अर्थशास्त्र होय। महत्त्वाच्या व्याख्या। अर्थशास्त्राच्या स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या तज्ज्ञांनी महत्त्वाच्या व्याख्या दिल्या आहेत। त्यापैकी काही प्रमुख व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत। पहिली व्याख्या ॲडम स्मिथ यांची। ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते। त्यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, म्हणजेच राष्ट्राची संपत्ती कशी निर्माण होते याचा अभ्यास यात केला जातो। दुसरी व्याख्या अल्फ्रेड मार्शल यांची। त्यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। केवळ पैसाच नाही तर माणसाचे सामान्य जीवन कसे सुधारावे याचा विचार यात केला जातो। तिसरी व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांची। त्यांनी सर्वात आधुनिक व्याख्या दिली आहे। त्यांच्या मते माणसाच्या गरजा अमर्याद आहेत, पण त्या पूर्ण करणारी साधने मर्यादित आहेत। या मर्यादित साधनांचा योग्य मेळ कसा घालायचा याचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय। अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा। अर्थशास्त्राचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग पडतात। सूक्ष्म अर्थशास्त्र, याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात। यात आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतो। उदाहरणार्थ एका ग्राहकाची आवड, एका कंपनीचा नफा किंवा एका विशिष्ट वस्तूची किंमत। सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणजेच प्राइस थिअरी असेही म्हणतात। स्थूल अर्थशास्त्र, याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात। यात संपूर्ण देशाचा किंवा मोठ्या समूहाचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम, बेरोजगारी, महागाई म्हणजेच इन्फ्लेशन, गरिबी आणि देशाचे बजेट, याला उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत असेही म्हणतात। अर्थव्यवस्थेचे तीन मुख्य प्रकार। जगभरातील देशांमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था पाहायला मिळतात। पहिली आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, याला कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असे म्हणतात, जिथे उत्पादनाच्या साधनांवर खासगी कंपन्यांचे वर्चस्व असते। याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका। याला सोशालिस्ट इकॉनॉमी असे म्हणतात, जिथे देशातील सर्व संसाधने आणि संपत्ती सरकारच्या ताब्यात असते। याचे उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया। आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था, याला मिक्स्ड इकॉनॉमी असे म्हणतात, जिथे सरकारी आणि खासगी अशी दोन्ही क्षेत्रे खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतात। आपला भारत देश हे मिश्र अर्थव्यवस्थेचे एक उत्तम उदाहरण आहे। पुढचा मुद्दा अर्थशास्त्राचे महत्त्व। हे शास्त्र शिकणे का गरजेचे आहे याची काही मुख्य कारणे आहेत। पहिले म्हणजे नियोजन। देशाची आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी योग्य नियोजन कसे करावे हे अर्थशास्त्र आपल्याला शिकवते। दुसरे म्हणजे मागणी आणि पुरवठा। बाजारपेठेत वस्तूंच्या किंमती का वाढतात आणि त्या कमी का होतात हे समजण्यासाठी अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि तिसरे म्हणजे बाकी आणि कर, बँका कशा प्रकारे काम करतात आणि आपण सरकारला टॅक्स का देतो याची संपूर्ण स्पष्टता आपल्याला या शास्त्रामुळे मिळते। थोडक्यात सांगायचे तर अर्थशास्त्र म्हणजे निवड करण्याचे शास्त्र आहे। आपल्याकडे असलेल्या मर्यादित संसाधनांतून जास्तीत जास्त समाधान कसं मिळवायचं हाच अर्थशास्त्राचा मूळ उद्देश आहे।